संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालांमध्ये अमरावती जिल्ह्यातील रेवसा गावातील छाया ज्ञानेश्वर वानखडे यांची कन्या अस्मिता हिने बीई सिव्हिल इंजिनियर मध्ये संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती विभागमधून द्वितीय मेरिट आली असून तिच्या यशाबद्दल सर्वत्र जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे। यावेळी शाहू फुले आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था तथा पत्रकार सचिन अशोक ढोके यांच्याकडून अस्मिताचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। अस्मिताचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा रेवसा येथे पूर्ण झाले। त्यानंतर तिने जवाहर नवोदय विद्यालयात 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले। त्यानंतर बीईची पदवी शिक्षण राममेघे इन्स्टिट्यूट मधून संपादन केले। तिने कोणत्याही प्रकारची शिकवणी न लावता स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर परिश्रम घेऊन यश संपादन केले आहे। जिद्द चिकाटी अंगी असल्याने तिने अमरावती विभाग विद्यापीठातून तृतीय क्रमांकाचे यश संपादन करून आपल्या गावाचे नाव रोशन केले आहे। त्यामुळे तिचे गावात तथा जिल्ह्यांमध्ये कौतुक केले जात आहे। आपल्या यशाबद्दल श्रेय आई वडील तसेच गुरुजनांना दिले आहे। माझे नाव कुमारी अस्मिता ज्ञानेश्वरराव वानखडे आहे। मी प्रोफेसर राममेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे। आमचं विद्यालय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत येते आणि मी अमरावती विभागामधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सेकंड मेरिट आलेली आहे। मी माझ्या यशाचे श्रेय माझ्या आईवडिलांना तसेच माझ्या गुरुजनांना देऊ इच्छिते, कारण त्यांचा माझ्या यशामध्ये खूप मोठा सहभाग आहे। त्यांनी मला माझ्या यशामध्ये हवे तेवढे सहकार्य केले, तसेच माझे मित्रमैत्रीण आणि माझे भावंडसुद्धा। मी माझ्या इंजिनिअरिंग करिअरमध्ये फर्स्ट सेमिस्टरपासून ते शेवटच्या सेमिस्टरपर्यंत सातत्याने आणि पूर्ण कष्टाने तसेच इमानदारीने अभ्यास केला। मला आठवते की मी आजपर्यंत कुठलीही शिकवणी लावलेली नाही आणि तरीसुद्धा मी प्रत्येक परीक्षेमध्ये अव्वल आलेली आहे। मी माझे यश संपादन करू शकले कारण माझ्या जिद्दीच्या जोरावर आणि तसेच माझ्या मनोबलावर। जर आपण आपल्या मनामध्ये जिद्द ठेवली, चिकाटी ठेवली तर आपण कोणतेही यश कधीही काबिल करू शकतो। मी माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना हा सल्ला देऊ इच्छिते की त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये मनामध्ये कोणताही न्यूनगंड न बाळगता तसेच कोणतीही कमीपणाची भावना न ठेवता नेहमी चिकाटीने आणि जिद्दीने अभ्यास करत राहावा। सचिन ढोके, विदर्भ न्यूज, रेवसा।